नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 15 मे 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक आज आपण अभ्यासूया। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 14 आणि 15 मे या दोन दिवशीचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच मेघालयच्या पहिल्या महिला डीजीपी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे इत्सिचा नॉनग्रांग। मे 2024 मध्ये वरिष्ठ IPS अधिकारी इत्सिचा नॉनग्रांग यांची मेघालय राज्याची पहिली महिला पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। त्या लज्जाराम बिश्नोई यांची जागा घेतील, जे 19 मे 2024 रोजी निवृत्त होणार आहेत। ते 1992 च्या बॅचच्या भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी आहेत। त्या 19 मे 2026 पर्यंत राज्याच्या पोलीस प्रमुख म्हणून काम पाहतील। या प्रतिष्ठित पदावर जाणाऱ्या नॉनग्रांग या पहिल्या आदिवासी महिला आहेत। विद्यार्थी मित्रांनो, त्या खासी या आदिवासी जमातीशी संबंधित आहेत। सध्या इत्सिचा नॉनग्रांग या मेघालय नागरी संरक्षणाच्या महासंचालक आहेत। नेक्स्ट आहे, जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टवर सर्वाधिक 29 वेळा चढाई करण्याचा विक्रम कोणी केला आहे? तर याचे उत्तर आहे कामी रीता शेर्पा। मे 2024 मध्ये नेपाळचा गिर्यारोहक कामी रीता शेर्पा यांनी 28 चढाईचा स्वतःचाच विक्रम मागे टाकत 29व्यांदा एव्हरेस्टवर चढाई केली आहे। आता त्याच्या 71 वर्षांच्या गिर्यारोहण इतिहासात जगातील सर्वात उंच शिखरावर सर्वाधिक चढाई करण्याचा विक्रम नोंद आहे। कामी रीता शेर्पा यांना एव्हरेस्ट मॅन म्हणूनही ओळखले जाते। त्यांनी 1994 मध्ये 24व्या वर्षी एव्हरेस्टची पहिली चढाई पूर्ण केली। गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनुसार कामी रीता यांनी त्यांच्या पहिल्या चढाईपासून जवळपास दरवर्षी एव्हरेस्ट सर केले आहे। आता एकूण 29 चढाया झालेल्या आहेत। नेक्स्ट आहे, महिला हॉकीला सशक्त करण्यासाठी हॉकी इंडिया सोबत कोण सामील झाले आहे? तर याचे उत्तर आहे कोका कोला इंडिया। मे 2024 मध्ये कोका कोला इंडिया फाउंडेशनने राष्ट्रीय महिला हॉकी लीग 2024 साठी हॉकी इंडिया सोबत आपली पहिली युती केली आहे। कोका कोला इंडियाच्या #सी द डिफरन्स मोहिमेद्वारे क्रीडा आणि लैंगिक समानतेसाठीच्या बांधिलकीशी संरेखित करून खेळाडूंना आवश्यक संसाधने आणि समर्थन पुरवून महिला हॉकीला उन्नत करणे हे या सहकार्याचे उद्दिष्ट आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच PSU समर्पण पुरस्कार देऊन कोणाला गौरवण्यात आले आहे? तर याचे उत्तर आहे हेमंत खत्री। हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक हेमंत खत्री यांना नवी दिल्ली येथे आयोजित पुरस्कार समारंभात गव्हर्नमेंट कनेक्टद्वारे प्रतिष्ठित PSU समर्पण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे। PSU समर्पण पुरस्कार सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या देशाच्या प्रगतीमध्ये दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी दिला जातो। नेक्स्ट आहे, अलीकडेच सिनियर नॅशनल सेलिंग चॅम्पियनशिप 2024 कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे मुंबई। सिनियर नॅशनल सेलिंग चॅम्पियनशिप 2024 चे आयोजन मुंबई बंदरावर करण्यात आले आहे। ही चॅम्पियनशिप 12 ते 18 मे 2024 दरम्यान होणार आहे। याचे आयोजन इंडियन नेव्हल वॉटरमॅनशिप ट्रेनिंग सेंटर मुंबईद्वारे करण्यात आले आहे। इंडियन नेव्ही सेलिंग असोसिएशन देखील यामध्ये सहकार्य करत आहे। या स्पर्धेसाठी देशभरातील 10 प्रमुख सेलिंग क्लबमधील 82 स्पर्धकांनी नोंदणी केली आहे। नेक्स्ट आहे, छत्तीसगडचा पहिला 15 मेगावॅटचा तरंगणारा सौर ऊर्जा प्रकल्प कोण उभारणार आहे? तर याचे उत्तर आहे भिलाई स्टील प्लांट। छत्तीसगडचा पहिला 15 मेगावॅटचा तरंगणारा सौर ऊर्जा प्रकल्प भिलाई स्टील प्लांट उभारणार आहे। भिलाई स्टील प्लांट हा राज्य संचालित स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडची छत्तीसगड स्थित शाखा आहे। हा तरंगणारा सौर प्रकल्प मरोडा 1 जलाशयात स्थापित करण्यात येईल। स्टील कंपनी कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी, ऊर्जा वाचवण्यासाठी आणि अक्षय ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेत आहे। हा प्रकल्प NTPC सेल पॉवर सप्लाय कंपनी लिमिटेड, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन आणि सेलची 50-50% संयुक्त उपक्रम कंपनीमार्फत राबवण्यात येत आहे। दुर्ग जिल्ह्यात सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे। छत्तीसगडमधील हा सोलर प्लांट दरवर्षी सुमारे 34.26 दशलक्ष युनिटची निर्मिती करेल। प्रकल्पामुळे BSPचे कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन दरवर्षी 28,330 टनांनी कमी होण्याची अपेक्षा आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच 2024 पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा पहिला भारतीय पुरुष कुस्तीपटू कोण ठरला आहे? तर याचे उत्तर आहे अमन सेहरावत। अमन सेहरावत 2024 पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा पहिला भारतीय
पुरुष कुस्तीपटू ठरला आहे. इस्तंबुल तुर्की येथे जागतिक कुस्ती ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत पुरुषांच्या 57 किलो फ्रीस्टाईल प्रकारात त्याला पॅरिस कोटा मिळाला. त्याने 2024 ऑलिम्पिकसाठी कुस्तीमधील भारताच्या 6व्या कोट्यासाठी उपांत्य फेरीत कोरियाच्या चोंगसांग हॉनचा 12-2 असा पराभव केला. भारतीय महिला कुस्तीपटूंनी मागील 5 कोटा मिळवलेले आहेत. अमन सेहरावत हा हरियाणाचा एक भारतीय फ्रीस्टाईल कुस्तीपटू आहे. नेक्स्ट आहे, UN ने कोणता दिवस जागतिक फुटबॉल दिवस म्हणून घोषित केला आहे? तर याचे उत्तर आहे 25 मे. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने 25 मे हा जागतिक फुटबॉल दिवस म्हणून घोषित करण्याचा ठराव मंजूर केला आहे. ठरावानुसार पॅरिसमध्ये झालेल्या उन्हाळी ऑलिम्पिक ह्या दरम्यान 25 मे 1924 रोजी झालेल्या सर्व प्रदेशांच्या प्रतिनिधित्वासह इतिहासातील पहिले आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचा 100वा वर्धापन दिन 2024 मध्ये साजरा करण्यात येणार आहे. डेनिस फ्रान्सिस यांच्या अध्यक्षतेखालील 193 सदस्यीय महासभेने एकमताने ठराव मंजूर केला. हे 160हून अधिक देशांद्वारे सहप्रायोजित होते. युनायटेड स्टेट्समध्ये या खेळाला सॉकर असे म्हटले जाते. डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांना कोणत्या देशाच्या मॅकगिल विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात येणार आहे? तर याचे उत्तर आहे कॅनडा. डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांना कॅनडाच्या मॅकगिल विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट ही पदवी प्रदान करण्यात येणार आहे. अलीकडेच डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांचे WHO चे मुख्य शास्त्रज्ञ म्हणून 10 अपवादात्मक व्यक्तींमध्ये नाव देण्यात आले आहे. त्यांना वसंत 2024च्या दीक्षांत समारंभाचा भाग म्हणून कॅनडाच्या प्रतिष्ठित मॅकगिल विद्यापीठाकडून मानद पदवी प्राप्त होईल. हे सार्वजनिक संशोधन विद्यापीठ अशा व्यक्तींना मानद पदवी प्रदान करते ज्यांच्याकडे उत्कृष्ट विद्वान, वैज्ञानिक किंवा कलात्मक कामगिरीचे किंवा व्यावसायिक किंवा परोपकारी क्रियाकलापांद्वारे सार्वजनिक भल्यासाठी अपवादात्मक योगदानाचे आजीवन रेकॉर्ड आहेत. 2017 मध्ये स्वामीनाथन जागतिक आरोग्य संघटनेत उपमहासंचालक म्हणून सामील झाले आणि मार्च 2019 मध्ये तिचे पहिले मुख्य शास्त्रज्ञ म्हणून नाव देण्यात आले. ही भूमिका तिने 2022च्या उत्तरार्धापर्यंत कोविड-19 साथीच्या रोगात भरलेली होती. नेक्स्ट आहे, दोहा डायमंड लीग 2024 मध्ये नीरज चोप्राने कोणते पदक जिंकले? तर याचे उत्तर आहे रौप्य पदक. दोहा डायमंड लीग 2024 कतारच्या स्पोर्ट्स क्लबमध्ये आयोजित केली जाते. नीरज चोप्राने दोहा डायमंड लीगमध्ये 6 फेऱ्यानंतर सर्वोत्तम 88.36 मीटर फेक करून रौप्य पदक जिंकले आहे. झेक प्रजासत्ताकचा जाकूब वर्डेल्ज पहिल्या क्रमांकावर राहिला. त्याने 88.38 मीटरची तिसरी सर्वोत्तम थ्रो केली होती. ग्रेनाडाच्या पीटर्स अँडरसनने तिसरे स्थान पटकावले. भारताचा अन्य भालाफेकपटू किशोर जेना 10व्या खेळाडूंमध्ये 9व्या स्थानावर राहिला आहे. नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या देशाची संसद बरखास्त करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे कुवेत. मे 2024 मध्ये कुवेतचे नवे अमीर शेख मिशाल उल अहमद अल सबा यांनी देशाची संसद बरखास्त केली आहे. संसद विसर्जित केल्यानंतर नॅशनल असेंब्लीचे सर्व अधिकार देशाच्या अमीर आणि मंत्रिमंडळाकडे आले आहेत. कुवेतमध्ये फेब्रुवारी 2024 मध्ये निवडणुका झाल्या. 13 मे 2024 रोजी निवडणुकीनंतर पहिल्यांदाच संसदेची बैठक होणार होती, परंतु काही राजकारण्यांनी त्यात भाग घेण्यास नकार दिला होता. कतारच्या संसदेत 50 सदस्य आहेत आणि त्याचे नेतृत्व पंतप्रधान करतात. कुवेतमध्ये राजकीय पक्षांवर बंदी असल्याने हे सर्व सदस्य स्वतंत्रपणे निवडून आले आहेत. याशिवाय 16 सदस्यांचे मंत्रिमंडळ आहे ज्याची निवड पंतप्रधान स्वतः करतात. पंतप्रधान पदाची नियुक्ती कुवेतच्या आमिराद्वारे केली जाते. नेक्स्ट आहे, 22वी आशियाई स्क्वॅश चॅम्पियनशिप कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे? तर याचे उत्तर आहे चीन. 22वी आशियाई सांघिक स्क्वॅश चॅम्पियनशिप 12 ते 16 जून 2024 या कालावधीत चीनमधील दालियान येथे होणार आहे. भारतीय स्क्वॅश रॅकेट फेडरेशनने 22वी आशियाई सांघिक स्क्वॅश चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय संघाची घोषणा केली आहे. वेलावन सेंथिलकुमार भारतीय पुरुष संघाचे नेतृत्व करेल आणि रतिका सीलन महिला संघाचे नेतृत्व करेल. आशियाई सांघिक स्क्वॅश चॅम्पियनशिप दर 2 वर्षांनी आयोजित केली जाते. अलीकडेच वेलवान सेंथिलकुमारने 2024 बॅच ओपन चॅलेंजर स्क्वॅश स्पर्धा जिंकली आहे. नेक्स्ट आहे, अलीकडेच वनांवरील संयुक्त राष्ट्रांच्या मंचाचे 19वे सत्र कोठे आयोजित करण्यात आले? तर याचे उत्तर आहे न्यूयॉर्क. युनायटेड नेशन्स फोरम ऑन फॉरेस्टचे 19वे सत्र 6 मे ते 10 मे 2024 दरम्यान न्यूयॉर्कमध्ये आयोजित करण्यात आले होते. या सत्रात भारताने वन संवर्धन आणि शाश्वत वन व्यवस्थापनातील महत्त्वपूर्ण प्रगतीवर प्रकाश टाकला. 2010 ते 2020 दरम्यान सरासरी वार्षिक वनक्षेत्रात
निव्वळ नफ्यात भारत 3ऱ्या क्रमांकावर आहे. भारताने ग्रीन क्रेडिट प्रोग्रामबद्दल माहिती देखील सामायिक केली आहे, जी संस्थांना वृक्षारोपण आणि निकृष्ट वन जमीन पुनर्संचयित करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी डिझाईन केलेली आहे. नेक्स्ट आहे, अलीकडेच जेम्स अँडरसनने निवृत्ती जाहीर केली आहे. तो कोणत्या देशाचा क्रिकेटर आहे? तर याचे उत्तर आहे इंग्लंड. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. अँडरसन 10 जुलै 2024 रोजी लॉर्ड्सवर वेस्ट इंडिज विरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळणार आहे. अँडरसनने 2003 मध्ये लॉर्ड्सवर झिम्बाब्वे विरुद्ध कसोटीत पदार्पण केले होते. त्याने 187 कसोटीमध्ये 700 विकेट्स घेतल्या आहेत. या कसोटी इतिहासातील कोणत्याही वेगवान गोलंदाजाने सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. म्हणजेच कसोटीमध्ये सर्वाधिक वेगवान गोलंदाजाने 700 विकेट्स घेतलेले आहेत. तो पहिला क्रिकेटर ठरला आहे किंवा पहिला गोलंदाज ठरलेला आहे. श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन आणि ऑस्ट्रेलियाचा दिवंगत महान शेन वॉर्न यांच्यानंतर सर्वकालीन विकेट घेणाऱ्या यादीत तो 3ऱ्या स्थानावर आहे. या व्यतिरिक्त अँडरसनने 2002 ते 2015 दरम्यान इंग्लंडसाठी 194 एकदिवसीय सामन्यांमध्ये 269 विकेट घेतल्या आणि त्याच्या कारकिर्दीत 19 T20 इंटरनॅशनल सामने खेळलेले आहेत. नेक्स्ट आहे, अलीकडेच टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे एन चंद्रशेखरन. मे 2024 मध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या अध्यक्षपदी टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चंद्रशेखरन हे बनमाली अग्रवाल यांची जागा घेतील. अलीकडेच बनमाली अग्रवाल यांनी टाटा गटामध्ये सल्लागाराची भूमिका घेतली आहे. नेक्स्ट आहे, अलीकडेच इफ्कोच्या संचालकपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर विवेक कोहले यांची निवड करण्यात आलेली आहे. मे 2024 मध्ये विवेक बिपिनदादा कोहले यांची इफ्को नवी दिल्लीच्या संचालकपदी निवड झाली आहे. ते सध्या सहकार महर्षी शंकरराव कोहले सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. इफ्को भारताच्या कृषी लँडस्केपचा आधारशिला देशभरातील शेतकऱ्यांसाठी आधारस्तंभ म्हणून उभा आहे. इफ्कोचे अध्यक्ष म्हणून दिलीप संघानी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट आहे, अलीकडेच लिक्विड रामजेट इंधनाची यशस्वी चाचणी कोणी केली? तर डिफेन्स मटेरियल्स अँड स्टोअर्स रिसर्च अँड डेव्हलपमेंटने केलेली आहे. मे 2024 मध्ये डिफेन्स मटेरियल्स अँड स्टोअर्स रिसर्च अँड डेव्हलपमेंटद्वारे या इंधनाची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. सुपरसॉनिक क्षेपणास्त्रांसाठी रामजेट इंधन वापरण्यात येणार आहे. रामजेट इंधन मेसर्स BPCL आणि मेयर्स मिनरल ऑइल कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड यांनी संयुक्तपणे विकसित केले आहे. नेक्स्ट आहे, अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने चाबहार बंदरासाठी 10 वर्षांचा करार केला आहे? तर इराण या देशाने केलेला आहे. मे 2024 मध्ये चाबहार बंदराबाबत भारत आणि इराण यांच्यात 10 वर्षांचा करार झाला आहे. या करारात भारताकडून बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल सहभागी झाले आहेत. चाबहार हे भारत सरकारद्वारे हाताळले जाणारे परदेशातील पहिले बंदर ठरले आहे. भारताने चाबहार बंदराच्या विकासासाठी $250 दशलक्ष क्रेडिट विंडो देखील देऊ केली आहे. नेक्स्ट आहे, अलीकडेच आशियाई ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय कोण बनला आहे? तर सृष्टी खंडागळे. भारताची सृष्टी खंडागळे आशियाई ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय ठरली आहे. तिने 6व्या आशियाई ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या वैयक्तिक वयोगटात रौप्य पदक जिंकले. कझाकिस्तानच्या डोल्गोपोलोवाने सुवर्ण पदक तर हाँगकाँगच्या यस हंगने कांस्य पदक पटकावले. आशियाई ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिप हाँगकाँग, चीन येथे आयोजित करण्यात आली होती. 12 आशियाई देश आणि प्रदेशातील 120हून अधिक एलिट ट्रॅम्पोलिन एथलीट या स्पर्धेत सहभागी झाले होते. सुवर्ण वन स्पोर्ट्स सेंटर येथे 11 आणि 12 मे 2024 रोजी त्याचे आयोजन करण्यात आले होते. नेक्स्ट आहे, अलीकडेच इस्रोने PS4 रॉकेट इंजिनची यशस्वी चाचणी केली आहे. ते कोणत्या प्रक्षेपण वाहनाचा भाग आहे? तर याचे उत्तर आहे पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल. मे 2024 मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने PS4 रॉकेट इंजिनची यशस्वी चाचणी केली आहे. हे इंजिन पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल म्हणजेच PSLVचा एक महत्त्वाचा भाग आहे. इस्रोने 3D प्रिंटिंगचा वापर करून ते एका तुकड्यात बनवले आहे. या नवीन पद्धतीने सुमारे 97% भाग बनवता येतात. PSLV रॉकेटच्या 4थ्या टप्प्यात PS4 इंजिन वापरले जाते. या नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने इंजिनच्या भागांची संख्या 14 वरून 1 करण्यात आली आहे.
3D प्रिंटिंग इंजिन रॉकेट जॉईंट किंवा वेल्डिंग शिवाय बनवले जाते. नेक्स्ट आहे INS किल्टन ने अलीकडेच कोणत्या देशाला भेट दिली आहे? तर व्हिएतनाम या देशाला भेट दिलेली आहे. 12 मे 2024 रोजी ईस्टर्न फ्लीटचे INS किल्टन व्हिएतनामच्या कॅम रान बे येथे पोहोचले. व्यावसायिक संवाद, क्रीडा स्पर्धा, सामाजिक देवाणघेवाण आणि सामुदायिक संपर्क याद्वारे दोन्ही नौदलांमधील सहकार्य वाढवणे हा या भेटीचा मुख्य उद्देश आहे. नेक्स्ट आहे अलीकडे संयुक्त राष्ट्रांच्या असेंब्लीमध्ये कोणाला स्थायी सदस्य बनवण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पॅलेस्टाईन. मे 2024 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या विधानसभेने पॅलेस्टाईनला स्थायी सदस्य बनवण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. पॅलेस्टाईनला UNचा स्थायी सदस्य बनवण्याचा प्रस्ताव अरब देशांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत मांडला होता. या प्रस्तावाला भारतासह 143 देशांचा पाठिंबा मिळाला आहे. अमेरिका, इस्रायलसह केवळ 9 देशांनी या प्रस्तावाला विरोध केला आहे. हा ठराव मंजूर झाल्याने पॅलेस्टाईन संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य होण्यासाठी पात्र ठरला आहे. हा ठराव मंजूर झाल्यानंतर पॅलेस्टाईन सप्टेंबर 2024 पासून असेंब्ली हॉलमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सदस्यांमध्ये बसू शकेल, परंतु त्याला संयुक्त राष्ट्रांच्या कोणत्याही ठरावात मतदान करण्याचा अधिकार नसेल. नेक्स्ट आहे अलीकडेच जगातील सर्वात शक्तिशाली सौर वादळ 20 वर्षांनंतर पृथ्वीवर कधी आदळले? तर याचे योग्य उत्तर आहे 10 मे 2024. 10 मे 2024 रोजी जगातील सर्वात शक्तिशाली सौर वादळ 20 वर्षांनंतर पृथ्वीवर धडकले आहे. वादळामुळे टास्मानियापासून ब्रिटनपर्यंत आकाशात जोरदार विजा चमकत आहेत. यावेळी सौर वादळामुळे आकाश वेगवेगळ्या रंगात दिसले. अनेक उपग्रह आणि पॉवर ग्रिडचेही नुकसान झाले आहे. सौर वादळ निर्माण होण्याचे कारण म्हणजे सूर्यापासून निघणारे कोरोनल मास इजेक्शन. सौर वादळाचा प्रभाव आठवड्याच्या शेवटपर्यंत राहील. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशाच्या हल्माहेरा या दुर्गम बेटावरील इबू ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे? तर इंडोनेशिया या देशाच्या. 13 मे 2024 रोजी इंडोनेशियातील हल्माहेरा या दुर्गम बेटावरील इबू ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. इंडोनेशियाच्या ज्वालामुखी एजन्सीने सांगितले की तपकिरी राखेचे जाड थर आकाशात अनेक किलोमीटर उडत होते. सुमारे 5 मिनिटे ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि आकाशात 5 किलोमीटरपर्यंत राख पसरली. इंडोनेशियामध्ये सुमारे 127 सक्रिय ज्वालामुखी आहेत. पॅसिफिक रिंग ऑफ फायरवर स्थित आहे, जेथे महाद्वीप प्लेट्सच्या भेटीमुळे उच्च ज्वालामुखी आणि भूकंपीय क्रियाकल्प होतात. नेक्स्ट आहे नुकतेच कवी सुरजित पातर यांचे निधन झाले. त्यांनी कोणत्या भाषेत कविता केल्या आहेत? तर याचे उत्तर आहे पंजाबी. 11 मे 2024 रोजी प्रख्यात पंजाबी कवी सुरजित पातर यांचे वयाच्या 79व्या वर्षी पंजाबमधील लुधियाना येथे निधन झाले. पातर यांच्या उल्लेखनीय कामगिरीमध्ये प्रादेशिक भाषेतील लेखनाच्या कार्यासाठी 2012 मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला. तसेच त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारही मिळाला आहे. पातर हे जालंधरमधील पातर कलानगामचे होते आणि पंजाब कृषी विद्यापीठातून पंजाबीचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले होते. त्यांनी पंजाब कला परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. नेक्स्ट आहे जागतिक हायड्रोजन शिखर परिषद 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे नेदरलँड्स. रॉटरडॅम नेदरलँड्स येथे 13 ते 15 मे 2024 दरम्यान जागतिक हायड्रोजन शिखर परिषद 2024 आयोजित करण्यात आली आहे. नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने आयोजित केलेले इंडिया पॅव्हेलियन हा कार्यक्रमातील सर्वात मोठा पॅव्हेलियन आहे. भारताने जानेवारी 2023 मध्ये 19,744 कोटी रुपयांच्या खर्चासह राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन सुरू केले. 2030च्या अखेरीस 5 दशलक्ष टन ग्रीन हायड्रोजन उत्पादन क्षमता साध्य करणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. ग्रीन हायड्रोजन मिशन व्यतिरिक्त स्टील, वाहतूक आणि शिपिंग यासारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये ग्रीन हायड्रोजनचा वापर करण्यासाठी योजना मार्गदर्शक तत्त्वे अधिसूचित करण्यात आली आहेत. भारतातील ग्रीन हायड्रोजन इकोसिस्टीमला नवोन्मेषण आणि प्रोत्साहन देण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने हायड्रोजन व्हॅली इनोव्हेशन क्लस्टर सुरू केले आहेत. नेक्स्ट आहे अलीकडेच मोहम्मद इद्रिस डेबी कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनले आहेत? तर याचे उत्तर आहे चाड. लष्करी हुकुमशाह आणि चाडचे हंगामी अध्यक्ष मोहम्मद इद्रिस डेबी इत्नो यांनी राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकली आहे. मोहम्मद इद्रिस डेबी इत्नो यांना 61.03% मते मिळाली. मोहम्मद इद्रिस डेबी यांचे वडील राष्ट्राध्यक्ष इद्रिस डेबी हे 1990 ते 2021 पर्यंत 30 वर्ष देशावर राज्य करणारे हुकुमशाह होते. नेक्स्ट आहे विप्रोने आशिया पॅसिफिक, भारत, मध्य पूर्व आणि आफ्रिका स्ट्रॅटेजिक मार्केट युनिटचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर याचे उत्तर आहे विनय फिरके.
मे 2024 मध्ये विप्रोने विनय फिरके यांची आशिया पॅसिफिक, भारत, मध्य पूर्व आणि आफ्रिका स्ट्रॅटेजिक मार्केट युनिटचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्तीची घोषणा केली आहे। विनय फिरके थेट विप्रोचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक श्रीनी पलिया यांना अहवाल देतील आणि कंपनीच्या कार्यकारी मंडळातही सामील होतील। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।